नमस्कार मंडळी, मी माधवी पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी बनवणार आहे भरपूर पौष्टिक चविष्ट गरमागरम अशी बाजरीची खिचडी. बाजरीच्या भाकरी तर आपण नेहमी खातोच, पण हिवाळा आला की अशा थंडीच्या दिवसात एकदा तरीही गरमागरम बाजरीची खिचडी सर्वांनीच खायला हवी. तर बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे ती पचण्यासाठी योग्य आहे. त्यानंतर जे लोक वजन कमी करण्यास उपयुक्त आहे, जे लोक वजन डाएट करतात त्यांच्यासाठी खूप छान आहे. तर इथे आपण बाजरीच्या खिचडीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. तर इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे, बाजरी घेतलेली आहे, त्यानंतर कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, त्यानंतर धने पावडर, जिरे पावडर, तसेच मीठ आणि लाल मिरची पावडर, टोमॅटो. तर बाजरीमध्ये बाजरीचे सत्व आपण इथे बघणार आहोत. तर बाजरीमध्ये भरपूर जास्त प्रमाणात कॅल्शियम असते, त्यामुळे हाडे मजबूत होण्यास त्याचा फायदा होतो. कर्करोगाचा धक्का कमी करण्यास मदत होते. लोह असल्यामुळे बाजरीमध्ये लोह असल्यामुळे हिमोग्लोबिनचा योग्य कार्यासाठी आवश्यक असते, त्यामुळे जस्तमुळे प्रथिनांचे योग्य कार्य तसेच जखमा बऱ्या होण्यासाठी मदत होते. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे थकवा येणे, भूक न लागणे, झोपेचा त्रास कमी होण्यास मदत होते. कॅरोटीन असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. तर इथे मी बाजरी घेतलेली आहे, 1 पाव अशी बाजरी घेतलेली आहे मी. तर आता मी बाजरी स्वच्छ धुवून घेते. तर बघू शकता इथे पाणी टाकून घेते आणि धुवून घेते. इथे आपल्याला बाजरीला स्वच्छ धुवून जवळपास 5 ते 6 तास भिजत ठेवायचे आहे. तर दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे मी. तर आता इथे मी बाजरी भिजत ठेवणार आहे. पाणी टाकून घेते. आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे बाजरी भिजली इतपत. तर आता बाजरी भिजवण्यासाठी ठेवून देते. तर बाजरी भिजून झालेली होती आणि मी त्याला थोडं उन्हात वाळत घातली. तर आता याला आपण पल्स मोडवर मिक्सर कमी जास्त करून फिरवून घेऊया. आपल्याला खूप बारीक करायचं नाही आहे, थोडंसं ओबड-धोबड ठेवायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. तर आता इथे मी बाजरी त्या परातमध्ये काढून घेते. थोडं किंचित आपल्याला ते साल जे आहे ती काढायची आहे, खूप नाही काढायची आहे. तर थोडं पाकडून घेणार आहे मी. तर आपल्याला ती एक्स्ट्राची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. तर आता इथे बाजरीची खिचडी बनवण्यासाठी मी कुकरमध्ये तेल टाकून घेते. तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतडली की त्यात जिरेसुद्धा फुललेलं आहे. त्यामध्ये लाल मिरची टाकून घेते. तसेच कांदा, एक मोठा आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे, तो कांदा, त्याच्यानंतर ठेचलेला लसूण परतून घेऊया. तर आता यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो सुद्धा छान परतून घेऊया. तर यामध्ये आता मी वाटाणा टाकून घेते हिरवा. तुम्ही हव्या त्या भाज्या टाकू शकता यामध्ये. तर आता इथे बेसिक मसाले टाकणार आहे. लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, हळदी पावडर, चवीनुसार मीठ. छान मसाला परतून घेऊया. बघू शकता मसाला किती छान परतलेला आहे. तर यामध्ये आता मी मुगाची डाळ टाकणार आहे. तुम्ही आता तांदूळ सुद्धा टाकू शकता आवडत असल्यास. तर आता इथे मुगाची डाळ टाकून झालेली आहे. त्यात मी बाजरी टाकून घेते. तर बाजरी टाकून झालेली आहे. फिरवून घेते, छान एकजीव करून घेऊया. तर
तर बघू शकता शिजून झालेली आहे. ते यामध्ये आता मी पाणी टाकून घेते. भरपूर पाणी टाकायचं आपल्याला. फिरून घेऊया. थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून घेते. तर बघू शकता शिट्ट्या झालेल्या आहे. बाजरीची खिचडी सुद्धा झालेली आहे, शिजलेली आहे. बघू शकता शिजली आहे. तर तयार आहे गरमागरम हिवाळ्यात स्पेशल अशी बाजरीची खिचडी. बघू शकता किती छान दिसते. तर बाजरीच्या खिचडीची रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.